मिशन फॉर लोकल्स यांचे फुडारी राजन कोरगांवकर हांणी मोपा विमानतळाच्या पोरण्या रस्त्यार घालिल्ल्या नव्या निर्बंधांवेल्यान गोंय सरकाराचेर खर टिका केली. धारगळ मार्गावेल्यान येरादारी वळवल्यान आता थळाव्या लोकांका आणि गांवकारांका व्हड गैरसोयीक फुडो करचो पडतलो अशें त्यांनी म्हणला. सरपंच शशिकांत महाले हे सगळे पत्रकार परिषदेत आज उपस्थित असतात. आज एक महत्वाचो विषय सगळ्या प्रसार माध्यमांतसून आमकां व्हायरल जालो की मोपा जो रोड आसा, एअरपोर्टार वचपाचो जो रोड आसा, हो रोड खंय तरी सरकारान सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटान खंय तरी ब्लॉक करपाचो असो काहीतरी निर्णय आणि त्याचे नोटिफिकेशन कितें तरी काढला. पण आज हांव सरकाराक सांगूंक सोदता की मोपा विमानतळ जावचो म्हणून जवळजवळ 1 कोटी स्क्वेअर मीटर तुम्ही जागो संपादन केलो. ह्याच्या पयलींचे सगळे आमदार आसात, मंत्री आसा, हेंच्यांनी आज छाती ठोकपणे सांगत आसा आम्ही 1 कोटी स्क्वेअर मीटर जागो हो संपादित केलो. पण ह्या 1 कोटी जागेन लोकांका आमच्या कितें बेनिफिट मेळ्ळे हो सगळ्यात मोठो विषय आसा. आज जुनो जो रोड आहा ह्या रस्त्याक लागून आज कितलीशी सायडीक घरां आशिल्ली ती तुम्ही काढून उडयली. रस्तो तुम्ही बरो व्हडलो केलो. त्या उपरांत ह्या रस्त्याच्या बाजू दोनूय वाटेन लोकांनी बारीक बारीक आस्थापना चालू केली, बारीक बारीक आपले गाडे धंदे चालू केले आणि आज ते धंदे सुद्धा बंद जावपाचे. ह्या जो रस्तो जर ब्लॉक जालो तर हे धंदे सुद्धा बंद जातले. आणि हो जो ब्रिज आहा तेंच्यांनी जो लिंक रोड केला हो डायरेक्ट एअरपोर्ट टू डायरेक्ट धारगळ जातलो. म्हणजे म्हाका दिसता डायरेक्ट तो कोलवाळेकच टेकला. म्हणजे ह्या एअरपोर्टाचो मोपा एअरपोर्टाचो आमच्या तालुक्यात फायदो कितें जालो हो एक मोठो प्रश्नचिन्ह आसा. आज आम्ही रोजगाराच्या बाबतीत पळयता तर थंयसर गाडयो सुद्धा पळयता MS07 भायल्यो सगळ्यो गाडयो थिंगासर लागलेल्यो आसा. हाचो अर्थ चडांत चड रोजगार हो भायल्या मनशाक मेळलेलो आसा. टॅक्सीकारांचो तर डेली कितें ना कितें इश्यू चालू आसा, तांकां सुद्धा तेंच्यांनी प्रॉब्लेम केलो. आणि आज सगळ्यात एक महत्वाचो हा विषय हे करता की हो एअरपोर्ट जाल्या उपरांत सरकारान आमकां तेन्ना सांगले की CSR फंडांसून तुमच्या गावातले जे महिला हे आसा, महिला मंडळ आसा, स्कुलां आसा किंवा इतर खुबश्या गोष्टींका आमी तुमकां फायदो करून दितलो. पण आज ह्या GMRांचो आज GMRाचेर सुद्धा सरकारान बळी मारपाची गरज आसा. हेंच्यांनी दाखोवन दिवचे की हेंच्यांनी CSR फंड आमच्या पेडणेंतल्या 5 गांवांक म्हणा किंवा तालुक्याक म्हणा कितलो CSR फंड दिवन कितें कितें हेंच्यांनी डेव्हलपमेंट केले हेची सुद्धा आज चौकशी जावपाची गरज आसा. कारण आम्ही कितलीशी ऍप्लिकेशनां सुद्धा आमच्या गावांतून स्कुलाची म्हणा विविध गोष्टींची ह्या GMRाक आमी दितात. पण हेंच्यांनी आतापर्यंत अजिबात ह्या गोष्टीकडे लक्ष दिल्लो ना. हेचो अर्थ होया आमकां गव्हर्नमेंटाचो एअरपोर्टाचोय फायदो ना आणि खंयच्याच गोष्टीचो फायदो ना. आणि आयज जर हो रोड जर बंद जर जालो जाल्यार ह्या रोडा खातीर सुद्धा बरे व्हडले आंदोलन करपाची जर पाळी जर आमच्या येत तर त्याच्या फुडले आमकां दुर्भाग्य आमचे ना. कारण एअरपोर्ट जावचो ह्या विशया खातीर अखंड पेडणे तालुका एकत्रित जावन आमकां रोजगार मेळटलो, आमकां धंदो मेळटलो, आमकां इतर खुबश्यो गोष्टी मेळटल्यो. म्हणून सगळ्या पेडणे तालुक्यातल्या लोकांनी त्यांना कडकडीत बंद पाळून ह्या एअरपोर्टाक समर्थन केले. लोकांनी आपल्या काळजार म्हाका जमीन तेंच्यांनी जवळजवळ म्हाका दिसता 80% लोकांका पैसेच मेळोंक ना. तरी सुद्धा लोकांनी आपल्या काळजार फातर घेऊन हो एअरपोर्टाक तेंच्यांनी जागा दिली. पण आज ही जी अवहेलना जी जाता ही पळोवन खूप दुःख जाता. आणि आज माझे आमदार येऊन रस्त्यावर कोण कोण सांगतात की आम्ही लोकांबरोबर असले. आणि गेली 5 वर्षां तुम्ही सत्ता आपली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पर्यंत तुम्ही पावल्यात, मंत्री सुद्धा झाल्यात. पण तुम्ही एक विषय हे विधानसभेत मांडलो लोकांचो प्रश्न सुटावो करपा खातीर त्याला एक सुद्धा विधानसभेतली तेंच्यांनी क्लिप दाखवची. आम्ही त्यांना सांगान तेंचे ते ऐकता. आज झाडा पोंदा रावन हे जे कितें पत्रकार परिशद घेता ही घेवपाची आज पाळी येवची नासली तर विधानसभेत जर तुम्ही सारखे जर तोंड उगडलेले जाय जाल्यार आज तुमकां झाडा पोंदा रावपाची आज प्रसंग येवचो नासलो. हे हांव तुमकां ठामपणे सांगता. ह्या उपरांत आमचे राजू तरसे उलयले. नमस्कार. आज पेडणे मतदारसंघात खंयचे विषय घेतले असो मोठो प्रश्नचिन्ह आसा. खंयचे विषय घेवप आणि ते कोणाकडे दाद मागप. आज सरकार आसा आणि सरकारात जो आमदार आहा हो फेल्युअर ठरलेलो आसा. दुसरी गजाल सांगपाचें म्हणजे जो लिंक रोडाचो विशय सांगपाचो जालो जाल्यार पयलो आमचो बाबू आजगांवकर हेका आसलो त्या खुर्चेर तेन्ना डेप्युटी CM आसलो. डेप्युटी CM आसतना हेणी मोपा एअरपोर्ट बंद घातलो आणि 24 वरांनी तो चालू केलो. म्हणजे कसलो ताका मंत्र दिलो तो म्हाका खबर ना. आयज तो येवन रस्त्यार सांगता की आंदोलनाची भाशा जो उलयता हाका जबाबदार बाबू आजगांवकर आसा.
आयज जर तो एअरपोर्ट खेचून हाडलो म्हणटा जाल्यार खेचूनच पेडण्या खातीर कितें तरी बरें जाल्यार दवरूंक जाय आसलें. आयज एकय पेडणेकारांक थंय न्याय मेळपाचो एक कांयच हें ना. टॅक्सीवाले रडटा आहा थंय पिकअप पॉयंटाचेर 5 मिनटांन वचपाक जाय, ड्रॉप पॉयंटार 5 मिनटांन वचपाक जाय, ती 10 मिनटां करपाची सुद्दां कोणाच्यान कुवत ना. हे कोणी प्रश्न मांडप आणि हे जर सगळ्या पैसे मेळना म्हणून सांगता. आयज रिंग रोडाचो प्रश्न आसा, जे गाडी आसात आयज ते उपास मारीचो विषय येवं शकता. पण आयज जर रस्त्यार देंवतलो जाल्यार त्या खुर्चेर तूं आसतना ह्या पेडणेकारांक तूं न्याय दिवपाक शकना. आनी आयज तूं येयला कित्याक म्हणान येयल्या पेडण्यान? पेडणेकार आयज खंय तरी जागृत नागरीक आसा. आयज पेडणेकार कोणाक ओड करूंक जाय, कोणा वांगडा रावपाक जाय हे बरें निश्चय केल्लो आसा. आयच्या घडयेक आमच्या पेडण्यांतलोच आणि पेडण्या मातयेंतलो आमकां आमदार निवडपाक जाय. ह्या पेडणेकारांनी ठरयलेलें आहा. स्वाभिमानी आमचे पेडणेकार योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. आणि हे जर मोपाक ह्या नांगर फिरोवपी हो प्रथम जर नागरीक म्हणतात तसो हो बाबू आसगांवकर आसा. आणि त्यांनी जे बंद घातलो आणि कितें तेचो हें जाला हो लोकांनी ताका विचारपाक जाय की कितें तूं बाबा खंयचे चणे भिकणां तूं ते हेका केले काय कितें, की चणे भिकणां तूं कसली घेतलाय नाल्यार कसलो तूं कितें म्हणून केलो. 24 वरां भितर परत चालू केलोय तो एअरपोर्ट. कितें पेडणेकारांक कितें प्रोविजन आसलें काय? तूं तुजो स्वार्थ घेवन आयज 0444 गाडये दोन घेवन फिरता. हे पेडणेकाराच्या कुस्तार तूं घेवन फिरता. हांव सांगूंक सोदता तुका आनी आरोप आहा म्हाजो. तूं हे गाडये घेवन पेडणेकाराच्या कुस्तार आणि 4 टन तूं पेडणेकाराच्या जिवार आयज वेगवेगळ्या पार्टीनी उडके मारून गेलो. हे पेडणेकारांच्या खातीर जर गेल्लो जाल्यार आयज पेडणेकाराची दुखणेच नसतले असले. आयज कोण मोपा खातीर वा कितें बाबून हे केले हे आमच्या खातीर केले अशें म्हणटले असले. आयज रस्त्यार तूं देंवपाची पाळी येता म्हणजे तूं फेल्युअर आहा. तूं बाबा रस्त्यार देवूं नाका. आमी तुका श्रीफळ दिवन तुज्या फाटीर शाल उडोवन आमी तुका घरा धाडटले. कित्याक सांग तुजो वय जाल्लेले आसा. तूं नातराक न्हीद खेळोवपाच्या बरो आहा तो तूं नातरांक न्हीद खेळय. तूं तशेंच आनी कोण भायले हांगा आसात भाई बी तेंकाय मागणी करता. तुजोय बाबा आमी सत्कार करता आणि पेडण्यार आमच्या योग्य ह्या मातयेंतलोच आमी निवडून दितलो अशें आमचे पेडणेकाराचो निर्धार. देव बरें करूं. नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेत आमचे मित्र रुपेश आणि राजू नरसे हे उलयले. त्याच्यानंतर गोयच्या जे 40 मतदारसंघ आसा तेतून पेडणे मतदारसंघ हो नावारूपाक येवपाचे कारण म्हणजे एअरपोर्ट इला, आयुष हॉस्पिटल इला आणि हे 2 प्रोजेक्ट येतुकर अख्ख्या गोंयचो जो लक्ष आसलो तो पेडण्यात केंद्रित जालो. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे पेडणे एअरपोर्ट आणि आयुष आणि इतर जे हे असत तेचेर हो मतदारसंघ एक वेगळ्या ह्यानी लोकांनी बघपाक तेचेर हे केला. आज जर त्या ह्यानी जर पळोवंक गेले जाल्यार समस्येच्या विळख्यात पेडणे असे चित्र पळोवंक मेळटा. बरेचशे गजाली हांवें मांडलेले आसा. फक्त मांडपाक सुद्धा आमकां लाज दिसता की ते परते